नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत। तर बघा, आज आपण पुऱ्या बनवणार आहोत। पालक पुरी बनवणार आहे। पालकपासून बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या। लहान मुलं भाजी नाही खातील तर पुऱ्या खातील। तर ह्या बघा, छान अशी भाजी आपण कापून घेतलेली आहे आणि ही भाजी धुवून घेतलेली आहे। तर आज आपण पालक पुरी बनवत आहे। त्याच्यासाठी हे बघा काय घेतलंय मैत्रिणींनो, आपण पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यासाठी हे काय घेतलं आहे, लसण। खाली लसणच कुटून टाकायचं आहे, दुसरं काही टाकायचं नाही। आणि थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ। ह्या पुऱ्या कशा आहे मैत्रिणींनो, आपण पालक पुरी आहे ना गावाला बी घेऊन जाऊ शकतोय। जर कुठे ट्रिपला चाललो तर आपण अशा पुऱ्या बनवून घेऊन जाऊ शकतो। तर 4 ते 5 दिवस अशा टिकत्या। तर मग त्याच्यासाठी पालक पुऱ्या कशा बनवत आहे मी हे तुम्हाला दाखवत आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर मैत्रिणींनो, आज आपण पालक पुरी बनवत आहोत। तर आता सर्वप्रथम आपण पालक धुवून घेतलेले आहे आणि कापून घेतलेले आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ आणि थोडंसं तिखट घेतलेलं। तर आता लसण आपण चांगला असा ठेसून घेणार आहोत। तर आता हा लसण आपण चांगला असा मस्त ठेसून घेणार आहोत पालक पुरीसाठी। त्याच्यात लसण का टाकतोय आपण, कारण चव येण्यासाठी, थोडी चव येईल पुऱ्यांना आणि कुरकुरीत अशा मस्त लागतात ना। मग त्या लसणाचा स्वाद हा वेगळा लागतो, त्याच्यामुळे हा लसण आपण टाकणार आहे। मीठ आणि थोडंसं तिखट, जास्त बी नाही, चवीपुरतं। तर आता आपण कशा बनवतोय ते दाखवणार आहे। तर आता हा लसण आपण आबडतोबड असा वाटून घेतलेला, कुटून घेतलेला आहे। चला मग आता आपण पुऱ्यासाठी पीठ मळणार आहोत। कसं मळणार आहे ते तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम हे ना आपण त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तिखट टाकणार आहोत असं। त्याच्यानंतर हे लसण आपण ठेचलेला आहे ना तो टाकणार आहोत। थोडेसे जिरे बी ठेचलेले होते त्याच्यात, दाखवायचं ध्यान नाही राहील। तर हे बघा, आता हे टाकलं आहे सगळं मिश्रण असं। आता हे पीठ आपण त्याच्यात टाकणार आहोत। आणि पुऱ्या चांगल्या फुगावा म्हणून, चांगल्या अशा फुगावा आणि चांगल्या बनावा, त्याच्यासाठी थोडंसं तेलाची धार आपण वरून टाकायची पीठ मळतानाच। मीठ टाकलं, मिरची टाकली, तेलाची धार टाकली। आता याच्यात आपण ना पाणी टाकता मळणार आहोत असं। जर पाणी टाकलं तर ते पूर्ण पातळ होईल। तर असं मस्त गोळा आपण याचा करणार आहोत, कारण पालक आपण धुतलेले आहे ना। तर आता हा याचा मस्त गोळा असा मळून घेणार आहोत। तर आता मला कसं एका हाताने मोबाईल धरून मळता येणार, मी जवळ बघा। आता हे असं मस्त कडक मळायचं असं छान, पुऱ्या अशी छान लागता आली पाहिजे। हे पीठ असतं ना, हे भाजी असते ना, भाजीलाच ते पीठ पूर्ण असं चिपकलं पाहिजे। तर आपण असा मस्त गोळा खमंग करणार आहे। बघा पीठ आपण कसं मळलेलं आहे, कारण मला एका हाताने मोबाईल धरून येत नव्हतं ना, म्हणून मग मी जरा मोबाईल ठेवलेला होता। तर असं खमंग असा मस्त गोळा करून घ्यायचा। तेल बी आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। ते हे गोळा असा तयार झालेला आहे पिठाचा पालक पुरीसाठी। हा मस्त एकजीव असा मळून घ्यायचा। तर आता हा गोळा आपला तयार झाला। आता आपण पालक पुऱ्या लाटणार आहोत तेल ठेवून। तर ह्या पद्धतीने मळून घ्यायचं पीठ। तर बघा मस्त असा आपण छान असा मळून घेतलेला आहे। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हा उंडा तोडून घेतलेला आहे। असा हा हाताने मस्त असा करून घेतलेला आहे। हे बघा असा मस्तपैकी। आणि आपलं तेल हे तापत आहे। आता हा उंडा आता घेतलेला आहे। तर मी आता पाटावर काय करणार आहे, पीठ टाकणार आहोत खाली। असं पीठ टाकणार, सगळीकडे असं पसरून देणार आणि मग त्याच्यावर हा उंडा लाटणार आहे। तर आता मैत्रिणींनो, मी 2 हाताने लाटायला म्हणजे मोबाईल पकडायला
कोणी नाही. तर 2 हाताने मी लाटणार आहे 5 मिनिटात. तर 1 हाताने कशा लाटू बाई, 2 हाताने लाटते मी. तर हे बघा, मी आता मस्त असे लाटून घेणार आहे छान अशा. हे बघा, अशा छान अशा मी लाटून घेत आहे पुऱ्या. हे बघा, असं छान असं लाटून घेते. असं पातळ मस्त लाटणं फिरवायचं पूर्ण चव बाजूने. तशा खमंग आणि एकदम छान अशा पुऱ्या येतात लाटता. हे बघा, अशा पुऱ्या बनवून बघा. पोरं काही खाती नाही आहे पालकची भाजी काही लहान आले तर पुरी द्यायची. प्रवासाला जाताना ही पुरी आपल्याला नेता येते. तर हे बघा, तर हे बघा, अशा ह्या पद्धतीने आपण चांगले कपडे करके बड़ा करना है इसके ऊपर पकड़ना. बघा, मस्त अशी ही पुरी तयार झालेली आहे. ही बघा मैत्रिणी, किती छान अशी पुरी ही तयार झालेली आहे. तर आता ही पुरी, अशा पुऱ्या आपण तयार करायच्या. अशा पुऱ्या आपण तयार करायच्या. तर हा परत तुम्हाला दाखवते. हे असं पीठ मस्त मळून घ्यायचं. हे असं पीठ मळून घ्यायचं छान असं. आणि मग असा गोळा करायचा पिठाचा. हे बघा, किती छान असा गोळा झालेला आहे. हे बघा, आता हा गोळा लाटायचा. तर हे गोळा बघा असा पिठात मळून घ्यायचा आणि हे असा लाटायचा. म्हणजे गोळा पाटाला चिटकत नाही. आता बघा, अशा मस्तपैकी लाटायची, गोल अशी लाटायची छान अशी. असे छान लागतात ना पालकपुऱ्या. आपण कधी प्रवासात नेलं, भाजीला नाही नेलं, नुसतं पालकपुऱ्या जरी नेल्या त्याच्याबरोबर स्वाद वगैरे काही खाल्ला ना तर खूप छान लागतात. तर हे बघा मैत्रिणी, अशा कापून घ्यायच्या सगळ्या. हे बघा, असे मस्तपैकी. हे बघा, हे बघा किती छान अशी पुरी झालेली. बघा, अशा पुऱ्या आपण तयार करायच्या. हे बघा, अशा पुऱ्या आपण तयार करायच्या. तेल तापलंय ना, त्याला म्हणजे मस्त अशा सोडून द्यायच्या. हे बघा, अशा खमंग आणि अशा छान पुऱ्या बनतात पालक पुरी. तर हे बघा, मी कशा बनवल्या आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणी, अशा पुऱ्या बनवायच्या. कुठे प्रवासाला सहलीला वगैरे आपण कुठे गावाला निघलो होतो तर 3-4 दिवस तरी टिकतात. 4-5 दिवस मस्त टिकतात. आणि छान खमंग अशा भाजून घ्यायच्या चांगल्या लालसर उभे ना अशा. नाही तर मध्ये कच्च्यावर भाजल्या असं नाही करायचं. छान अशा भाजायच्या पुऱ्या ह्या. आता आपण उलटून घेणार आहोत ह्या पुऱ्या. किती मस्त अशा भाजल्या. आता ह्या आपण या अशा उरफट्या उलटून घेऊया. हा कडक अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहे मैत्रिणींनो. अशा पुऱ्या बनवून न्यायच्या. बघा, आपण कुठे जातो ना त्या वेळेस अशा पुऱ्या आपण घेऊन जायचं. हे बघा, छान अशी पुरी बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीने प्रवासात जाताना, सहलीला जाताना मुलांना करून द्यायच्या. आपण बी घरी खाण्यासाठी बी अशा बनवायच्या. तर आज पालकचे भजे बनवले ना, तर त्याच्यामधली पालक होती. तर म्हणलं चला आज लगेच यांना पुऱ्या बी दाखवून देऊ दे. तर ह्या पद्धतीने पुऱ्या अशा आपण बनवायच्या. हे बघा, अशा मस्तपैकी अशा तळलेल्या आहे पुऱ्या आपण.
हे बघा खमंग अशा खरपूस अशा आपण पालकपुऱ्या तळलेल्या आहे, बनवलेल्या आहे. ह्या पद्धतीने आपण बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर ह्या बघा पुऱ्या कशा आपण तळलेल्या आहे, खरपूस आणि एकदम मस्त कडक अशा पुऱ्या तळलेल्या आहे. त्याला पहा कशी जाळी वगैरे आलेली आहे. त्याच्यात ना सोडा टाकता ना काही टाकता अशा ह्या पुऱ्या आपण पालकपुरी ही बनवल्या आहे. खमंग आणि कुरकुरीत अशी पालकपुरी बनवली. आपण कुठे गावाला कुठे मुलांना सहलीला वगैरे जाताना अशा पुऱ्या आपण बनवू शकतो, बनवून देऊ शकतो.